अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीचे गुरुत्वीय बल will the velocity of a stone thrown vertically upwards remain constant or will it change with time? How will it change? Why doesn't the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? What does its maximum height depend on? ठीक आहे. तर बघा खूप सारे प्रश्न आले. तर काय म्हणले मग, क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल काय की तो कालानुसार बदलेल. ठीक आहे. तर आपण काय करतो, आपण सरळ रेषेमध्ये वरती दगड फेकत आहोत. ठीक आहे. त्याच्यावरती आपण बल प्रयुक्त केलेला आहे. ठीक आहे. आता त्याला वर जायचं म्हटल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेनं कार्य करावं लागेल. हे तर नक्की आहे. ठीक आहे. कालांतराने काय होईल, जसं जसं तो दगड वर जात राहील तसं तसं त्याचा वेग कमी होत जाणार आहे. ठीक आहे. तो दगड सतत वर जात राहील का, तर त्याचं उत्तर नाही आहे. ज्या ठिकाणी हे प्रयुक्त केलेलं बल संपेल तो पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यायला सुरुवात करेल. थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो, प्रयुक्त केलेलं बल संपलेलं आहे त्यामुळे तो पृथ्वीच्या दिशेने माघारी येतो. त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते, म्हणजे तो किती उंच वरती जाईल हे कशावरती अवलंबून आहे. आपण जेवढं बल त्यावरती जास्त प्रयोग करू तेवढा उंच तो हवेमध्ये जाईल. The earth attract every object near it towards itself because of the gravitational force. तर बघा पृथ्वी जी आहे तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वाकर्षण बलाने स्वतःकडे आकर्षित करते. The center of mass of earth is situated at its center, so the gravitational force on any object due to earth is always directed towards the center of earth. तर बघा पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असते. ठीक आहे. ठीक आहे. केंद्राच्या दिशेने असते. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. म्हणूनच काय होतं बघा, याच बलामुळं वस्तू जी आहे ती क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. सिमिलरली when we throw a stone vertically upwards, the stone tries to pull it down and reduce its velocity. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण एखादा दगड क्षितिजलंब दिशेत वर फेकतो तेव्हा हे जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याला खाली खेचते व त्याचा वेग कमी करते. ठीक आहे. असं फोर्स ऍक्ट होतं आणि तो त्याचा जो वेलॉसिटी आहे ते रिड्यूस करायचं काम करतं. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाउनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम झिरो आफ्टर अ व्हाईल. The pull continues to be exerted and stones start moving vertically downward towards the center of earth under its influence. काय होतं मग, त्याचा शेवटी वेग कमी होत जातो. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. आणखी एक प्रॉब्लेम दिला बघा. काय सांगितलं मग, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र इन अर्लियर एक्झाम्पल. मागील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम काढा. काय काय दिले मग आपल्याला, मास ऑफ अर्थ M1 6 × 10⁻24 kg, रेडियस ऑफ अर्थ R कॅपिटल R 6.4 × 10⁻6 मीटर. महेंद्रचं मास किती होतं 75 kg. M2 ने आपण ते धरू. आणि कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची किंमत किती आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता काय करायचं मग आपल्याला, तर गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल कॅल्क्युलेट करायचं आहे. काय फॉर्म्युला मग, F इज इक्वल टू कॅपिटल G × M1 M2 अपॉन R स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. G ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11. M1 किती आहे 6 × 10⁻24. M2 75 डिवाइड बाय रेडियस किती आहे 6.4 × 10⁻6 त्याचा स्क्वेअर. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर येणारं उत्तर 733 न्यूटन एवढं असेल. ठीक आहे. आणि हे जे बल आहे ते जवळपास 1.83 गुणुले 10⁹ एवढ्या पट जास्त आहे. हे जे बल आहे ते महेंद्र आणि विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या एवढ्या पट जास्त आहे. आणखीन एक उदाहरण इथे दिले बघा. काय आहे मग, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी महेंद्र वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ.
विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्रचा वेग किती असेल? मग बघा, सुरुवातीचा वेग 0 असणार आहे. फोर्स आपण आता कॅल्क्युलेट केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स 733 न्यूटन, महेंद्रचा मास 75 kg, वेळ किती आहे 1 सेकंद. तर बघा आता सुरुवातीला आपण ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करूया. तर आपल्याला माहिती आहे फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. कॅल्क्युलेट करायचं ऍक्सेलरेशन, फॉर्म्युला रिअरेंज करा. ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. फोर्स किती आहे मग 733 भागिले मास 75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉल्व्ह केलं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं. आता या किमती घेऊन आपल्याला 1 सेकंदानंतर त्याचा वेग किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, काय इक्वेशन, v इज इक्वल टू यू प्लस एटी. महेंद्र वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड, बघा मग v इज इक्वल टू यू, इनिशियल वेलोसिटी 0 प्लस ऍक्सेलरेशन किती आलंय 9.77, वेळ आहे 1 सेकंद, दोघाचा गुणाकार केला 9.77 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. दिस इज 1.83 into 10⁹ टाइम्स महेंद्र वेलोसिटी इन एक्झाम्पल 2 ऑन पेज 6. ठीक आहे. आणि हा जो वेग आहे तो पान नंबर 6 वरील उदाहरण 2 मधील महेंद्रच्या वेगाच्या 1.83 गुणुले 10⁹ पट इतके आहे. ओके. पुन्हा एक प्रश्न विचारलाय, यूज युअर ब्रेन पॉवर. काय म्हणलं बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. तर बघा, न्यूटनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आकर्षित करते. ठीक आहे. दस इफ द अर्थ अट्रॅक्ट अन ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ, द ऍपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ सेम फोर्स. Why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple? प्रश्न काय बघा, जर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचत असेल तर सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडतो, पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? तर याचं रिझन काय लक्षात घ्या. तर दोन्ही एकमेकाकडे सरकतात, पण जो मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अर्थ जो आहे तो सफरचंदाच्या तुलनेत अगदीच निग्लेजिबल आहे. आणि जो ऑब्झर्वर आहे त्याच वेळेस तो कुठं असतो, पृथ्वीवरून ह्या गोष्टीचे सगळ्या निरीक्षण करतो आहे. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट काय म्हणलं बघा मग, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ऍक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. पृथ्वीची गुरुत्व बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. आणि अगदी हीच परिस्थिती कृत्रिम ग्रहाच्या बाबतीत घडते. द अर्थ अट्रॅक्ट्स देम. ओके. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिट द अर्थ. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरती फिरतात. द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इटसेल्फ बट अनलाइक द फॉलिंग ऍपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. वाय? ठीक आहे. आणि सफरचंद पृथ्वीच्या बाबतीत जसं झालं अगदी त्याच पद्धतीनं पृथ्वी सुद्धा यांना स्वतःकडे आकर्षित करते. पण सफरचंदाप्रमाणे चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरती येऊन का आढळत नाही? तर त्याचं रिझन काय बघा, पुढे दिलंय त्याचं कारण आपल्याला. दिस इज बिकॉज ऑफ द वेलोसिटी ऑफ मून अँड सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट. कारण का, तर चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह त्यांच्या कक्षेतील असल्या वेगामुळे ते असे होते. इफ दिस वेलोसिटी वॉज नॉट देअर दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. आणि अशा प्रकारचा वेग जर तिथे नसता तर ते सुद्धा पृथ्वीवरती येऊन पडले असते.